अध्यात्मप्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो. आज आपण वंदनम या 6व्या भक्ती प्रकाराचा परिचय करून घेणार आहोत. वंदनम या शब्दाचा अर्थ काय? तर वंदनम म्हणजे नमन, नमस्कार. वंदनम म्हणजे नम्रतेनं आपलं मस्तक समोरच्या दैवतासमोर नमविणं किंवा वाकविणं. वंदनम म्हणजे नमन, नमस्कार. पण एवढंच नाही. वंदनम ही भक्ती, हा भक्ती प्रकार तुमच्या मनात जर जागला तर आपोआपच तुमच्या ठायी लीनता निर्माण होणार, शालीनता निर्माण होणार, ईश्वर शरण भाव निर्माण होणार. हा परिणाम साहजिक आहे. म्हणूनच पूजनीय मामासाहेब दांडेकर यांच्या शब्दात बोलायचं तर मनापासून वंदनम, नमस्कार या भक्ती प्रकाराची जाणीव तुमच्या मनामध्ये रुजली समजा, तर त्या रुजल्याबरोबर ईश शरण वाद हा तुमच्या ठिकाणी निर्माण होणार. याला भक्तिशास्त्रामध्ये मोठं महत्व आहे. त्या भगवंताला, त्या ब्रह्मांड नायकाला, त्या परमेश्वराला मनोभावे शरण जाणं, मनापासून शरण जाणं, याला भक्तिशास्त्रात मोठी किंमत आहे. आणि म्हणूनच बघा, आपलं भक्तिशास्त्र सांगतं की आपल्या दैनंदिन जीवनातलं कुठलंही कर्म करायचं असेल तर त्या कर्माचा प्रारंभ करताना प्रथम भगवंताला वंदन करावं, भगवंताला प्रणाम करावा, भगवंताला नमस्कार करावा, भगवंताबद्दल आपल्या मनात कृतज्ञता जागावी. याची सुरुवात आपल्या परंपरेचा मागोवा घेतला तर अगदी सकाळपासून आहे. आपण पहाटे उठतो, सकाळी उठतो, तेव्हा जुना काळ आठवा. आपण भूमीवर निजत होतो. भूमीवर अंथरूण असायचं आणि अंथरुणातून जाग येऊन आपण उठलो की त्या अंथरुणातून भूमीकडे जाताना किंवा भले आपण एखाद्या उंच जागी असलो तर तिथून भूमीकडे जाताना, म्हणजे भूमीवर प्रथम पाय ठेवताना त्या भूमी मातेला वंदन करत असू. हे वंदन सुद्धा कसं असायचं? तर त्या जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी अंथरुणावर आपण बसलो असलो तर तिथूनच जमिनीवर हात टेकवायचे. ते हात नंतर आपल्या मस्तकापर्यंत न्यायचे. मनोमन वंदन करायचं धरणी मातेला. आणि असा प्रणाम करताना मुखातून शब्द आपल्या येत असत. समुद्र वसने देवी, पर्वत स्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पाद स्पर्शम क्षमस्व मे. म्हणजे धरणी मातेवर, त्या जमिनीवर आपण पायांनी चालायला सुरुवात करण्यापूर्वी, तिला स्पर्श करण्यापूर्वी तिला प्रणाम करायचा. त्या प्रणामाबरोबर तिची प्रथम क्षमा मागायची आणि तिला म्हणायचं की माते, आता मला तुला माझ्या चरणांचा स्पर्श करावा लागेल. तू अशी माता आहेस, आई आहेस की तूच आमचं पालन पोषण करतेस आणि तरीही तुझ्यावर आम्ही पदाघात करावा का? उत्तर एवढंच आहे की बालक आणि त्याची आई ही डोळ्यासमोर आणा. बालक आपल्या आईच्या मांडीवर बसतं, उठतं, नाचतं, उड्या मारतं, पण आईला राग येत नाही. आपण धरणी मातेला सांगायचं की आम्ही तुझे तसेच बालक आहोत, तू आमची माता आहेस. सुहृदजन हो, जेव्हा आपण भारत माता की जय असा उद्घोष करतो, त्यात माता शब्द आहे. अगदी ऋग्वेदापासून धरणीला माता म्हटलेलं आहे. आणि अशा मातेच्या बाबतीत आपण बालकच असणं, तोच भाव असणं हा अत्यंत आवश्यक नाही का? म्हणून आपण म्हणूया प्रणाम करताना की माते, आता आम्हाला तुला पायदळी तुडवावं लागणार आहेस, पण तू तो त्रास मानत नाहीस. खरोखरच तुझ्यासारखी धन्य
तूच आहेस. तू कधीही आमच्यावर राग धरत नाहीस. उलट वात्सल्यानं आम्हाला सांभाळतेस. म्हणून तुला पुन्हा पुन्हा प्रणाम. वंदनम. वंदनम या भक्ती प्रकाराची सकाळपासून सुरुवात झाली, पहाटेपासून सुरुवात झाली. ते धरणी मातेला वंदन करून हे पहिलं दैवत. धरणीनंतर, त्या क्षमाशील पृथ्वीनंतर तुम्हाला मला सगळ्यांना पोटाशी धरणारा तो भगवंत आहे, तो परमात्मा आहे, तो परमेश्वर आहे. आणि मग पहा, त्या भगवंताला उद्देशून आपल्याकडं प्रभात काळी भूपाळी म्हणण्याची पद्धत आहे. भूपाळी शब्दाचा अर्थ राजासाठी असेल, भूप म्हणजे राजा, पण राजाच का, रंकासाठी सुद्धा भूपाळी असतेच ना. आणि अशी भूपाळी आपण प्रत्येक जण म्हणत असतो. आणि त्यामध्ये आपल्या परंपरेतून कळत न कळत आपण भगवंताला वंदन करत असतो. वंदन भक्ती. मला मी बालपणी ऐकलेले शब्द आठवतात. उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरावा गजमुख, रुद्धी सिद्धींचा नायक, सुखदायक भक्तांशी, अंगी शेंदुराची उटी, माथा शोभतसे किरीटी, केशर कस्तुरी लल्लाटी, तो संकटी पावतो. ओम गम गणपतये नमः. पण कळत न कळत भूपाळीतून, किंवा अशी एक प्रसिद्ध भूपाळी आहे. नमने वाहुनी स्तवने उधळा, जय जयकार करा, सकळ सिद्धींचा दाता आला, आज आपुल्या घरा. आपली जी भारतीय संस्कृती आहे ना, ती तुमच्या माझ्या रोमा रोमात भिनलेली आहे आणि या धरणी मातेच्या कणाकणात मिसळलेली आहे. निसर्गाच्या प्रत्येक वस्तू, पदार्थ, व्यक्तीमध्ये आहे. म्हणूनच सकाळच्या वेळेला आपल्याला आपण जो उल्लेख करतो, शब्द वापरतो, तो काय आहे बघा. सकाळची वेळ सकाळची वेळ नाही, आपण त्याला रामप्रहर म्हणतो. खेडेगावामध्ये राघव वेळ म्हणतात. रामप्रहर असो का राघव वेळ असो, त्या शब्दातूनच आपण सुचवतो की आम्हाला श्रीरामाला प्रणाम करायचा आहे, कारण आमच्या पुढच्या आयुष्यात, जीवनात, आजच्या दिवसात राम उत्पन्न व्हायला पाहिजेच. हा भगवंताला नमस्कार झाला, प्रथम धरणी मातेला झाला. आणि त्याच्या पाठोपाठ आपल्याकडे सांगितलं गेलंय की सूर्याला नमस्कार कर. धरणी माता, तो भगवंत सगुण निर्गुण, आणि तो सगळ्या जगाला प्रकाश देणारा सूर्यनारायण, त्या सूर्यनारायणाला वंदन करण्याची आपल्याकडे पूर्वापार परंपरा आहे. हे सूर्यनारायणाचं महत्व कधीपासून सुरू झालं? असं मानलं जातं की हे थेट रामायणापासून सुरू झालं. घडलं ते असं, तो दुष्ट, दुरात्मा, लंकाधीश असा जो रावण होता, त्याला शासन करण्याची, त्यासाठी घनघोर युद्ध करण्याची पूर्ण तयारी झाली. आणि प्रभू रामचंद्र धनुष्याला बाण जोडून युद्धाला प्रारंभ करणार. एवढ्यात तिथं महर्षी अगस्ती आले आणि अगस्तींनी रामाला सांगितलं की युद्ध सुरू करण्यापूर्वी तू सूर्यनारायणाची प्रार्थना कर, सूर्याला वंदन कर. आणि मग सांगितलं जातं की श्रीरामानं भगवान सूर्याची प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेपासून मग पुढे विजयरथ त्याला प्राप्त झाला, विजयश्री प्राप्त झाली. तिथून आपल्याकडं सूर्य नमस्काराची पद्धत आली. आणि हेच आपल्याला परंपरेनं सूर्य नमस्कार कर म्हणून सांगत नाहीत, सूर्य नमस्कार घाल म्हणून सांगतात. कारण त्यात भक्ती आणि शक्ती याचा सुंदर संगम आहे. हा सूर्य नमस्कार घाल किंवा सूर्य नमस्कार कर म्हणताना प्रसिद्ध श्लोक आपल्या समोर येतो. आदित्यश्च नमस्कारान ये कुर्वन्ति दिने दिने, जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते. अहो, त्या दिनमणी सूर्यनारायणाला, जगाचा सुनेत्र असणाऱ्या त्या भगवंत परमात्मा सूर्यनारायणाला नमस्कार करा की दारिद्र्यम नोपजायते, तुमचं सगळं दारिद्र्य नष्ट होईल. कसलं कसलं दारिद्र्य असतं बरं? तनाचं दारिद्र्य असतं, मनाचं दारिद्र्य असतं,
धनाचं दारिद्र्य असतं, बुद्धीचं दारिद्र्य असतं, भावनेचं दारिद्र्य असतं. हे सगळं सगळं दारिद्र्य दूर होईल आणि तुम्ही सुखी व्हाल, संपन्न व्हाल, समाधानी व्हाल, कीर्तिवान व्हाल, बलवान व्हाल, नवे आत्मबलवान व्हाल. हे सगळं सगळं त्या सूर्यनमस्कारात आहे. मग किमान 12 सूर्यनमस्कार घाला. जमलं तर 108 घाला. त्याहून जमलं तर 1008 घाला. पण सूर्यनमस्कार घाला, सूर्यनमस्कार करा. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये भक्ती आणि शक्ती याचा सुंदर संगम आहे. सुहृदजनो, सूर्यनमस्कार काय? धरणी मातेला वंदन काय? पहाटेची सकाळची भोपाळी काय? या सगळ्याच्या मग काय आहे बरं? या सगळ्याच्या मग नमस्कार करणं आहे. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्या दैवतासमोर आपलं मस्तक नमविणं आहे, वाकविणं आहे. अहंकाराचा ताठा समूळ संपला पाहिजे तर नमस्कार दंडवत हातून घडतो. म्हणून वंदन भक्ती याचा अर्थ नमस्कार. हे समजावून सांगताना समर्थ रामदासांनी वंदन, प्रणाम यापेक्षा साधा सुद्धा तुमचा माझा मराठी शब्द वारंवार वापरलाय, नमस्कार. समर्थांचे शब्द बघा. नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे, नमस्कारे सख्य घडे, नाना सत्पात्रासी. कुणाशी सख्य पाहिजे? सज्जनांशी. घडतं कशानं? नमस्कारानं. नमस्कारे दोष जाती, नमस्कारे अन्याय क्षमती, नमस्कारे मोडली जडती समाधाने. तुटलेली नाती गोती सुद्धा एक नमस्कार केलात आणि मनापासून केलात, हस्तक आणि मस्तक एकत्र आणून जरा नमवलं तर मोडलेली नाती गोती सुद्धा पुन्हा वर्धिष्णू होतात. नमस्कारे कृपा उचंबळे, नमस्कारे प्रसन्नता प्रबळे, नमस्कारे गुरुदेव ओळे साधकावरी. नमस्कारानं गुरुदेव सुद्धा तुम्हाला ओळतो, म्हणजे प्रसन्न होतो, अनुकूल होतो. विशेष करिता नमस्कार नासती दोषांचे गिरीवर, आणि मुख्य परमेश्वर कृपा करी. आणि मुख्य परमेश्वर कृपा करी. नमस्काराचा अंतिम ध्येय परमात्म्याची कृपा मिळवणं आहे, कारण तो वंदन भक्ती प्रकार आहे. समर्थ रामदास स्वामी आपल्याला थेट प्रश्न विचारतात. ते विचारतात की नमस्कार करायला काय खर्च होतं? नमस्कार करायला कुठली कुठली पूजेची उपकरणं लागतात? कुठली साधन सामुग्री लागते? कुठली श्रीमंती लागते? नमस्कार करायला काहीच लागत नाही. म्हणून ते म्हणतात नमस्कारास वेचावे न लगे. काही खर्च करावा लागत नाही. नमस्कारास वेचावे न लगे, नमस्कारास कष्टावे न लगे, नमस्कार करावा, नमस्कारास काहीच न लगे, उपकरणे सामग्री. नमस्कारा ऐसे नाही सोपे, नमस्कार करावा अनन्य रूपे. तो नमस्कार मनापासून पाहिजे. आपली म्हण आठवा, देखल्या देवा दंडवत नको, उपचार नको, आत्मीयता असू दे. नमस्कार करावा अनन्य रूपे, नाना साधने साक्षेपे, कासया शिणावे. न झेपणारी उपासना पद्धती हवी कुणाला? अवघड हठयोग हवा कुणाला? का शिणावे? नमस्कार पुरे. आणि नमस्कार म्हणजे नमन. नमन हा शब्द फार महत्वाचा आहे. ते नमन असतं की ज्या ठिकाणी न मन होतं. न मन झालं तर मनावर विजय मिळवता येतो, मनोजय साधू शकतो. माणूस तिन्ही लोकांचा स्वामी बनू शकतो. नमस्कारासाठी वंदनासारखी जादूच दुसरी कुठली नाही. म्हणून तुकोबाराय आपल्याला सांगतात, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. ऐरावत आणि मुंगी, राव आणि रंग हे डोळ्यासमोर आणत आणत तुकोबा सांगतात की पाण्यासारखं पातळ व्हा आणि सगळ्यांना मायेनं कवटाळा. नम्र होणं, खोला धावे फाणी,
नम्र होणं हे अत्यंत आवश्यक आहे. हे तुकोबांचं वचन झालं, समर्थांचं वचन झालं. पण या सगळ्या आपल्या मराठी संतांच्या मागं भागवत पुराण उभं आहे. आणि त्या भागवत पुराणामध्ये बघा, पुढे ज्ञानदेवांचा शब्द चिदविलासवाद, एकनाथांचा शब्द सृष्टी हीच गुरु, ही भागवत पुराणाच्या एकादश स्कंधात 2ऱ्या अध्यायात 34व्या श्लोकात मला सुस्पष्टपणे दिसते. म्हणून वंदन कुणाला करायचं? निसर्गाला करायचं. आज आपण पर्यावरणाची चळवळ म्हणतो ना, वंदन कुणाला करायचं? निसर्गाला करायचं. भागवतातले शब्द बघा, खम वायुमग्निम सलिलम महिंच ज्योतिषीम सत्वानी दिशो द्रुमादीन सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमेद नन्यः. अर्थ असा की भगवंताचं शरीर या विश्वात दिसेल तुम्हाला. गीतेतलं विश्वरूप दर्शन आठवा. भागवत ते सांगतंय, आकाश असो, वायू असो, अग्नी असो, उदक असो, पृथ्वी असो, नक्षत्र असो, प्राणी समूह, दिशा, वृक्षवेली, नद्या, समुद्र, सगळे सगळे भगवंताचं शरीर आहेत. हरे हे शरीरम. आणि मग या हरीच्या शरीराला वंदन करायचं. मग ज्ञानदेवांचे शब्द येतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योगो निश्चित जाण माझा. आपण वंदन या 6व्या प्रकाराचा परिचय करून घेतोय. पण एक प्रश्न तुमच्या माझ्यासमोर येऊ शकतो, वर्तमान काळात तर नक्कीच येऊ शकतो, की कळलं आम्हाला नमस्कार करा, वंदन करा, प्रणाम करा, मनापासून करा, पण कुठल्या देवाला करा? कुठल्या देवाला करा? हा प्रश्न खऱ्या अध्यात्ममार्गी माणसाला, खऱ्या पारमार्थिकाला, खऱ्या भगवत भक्ताला कधी पडतच नाही. कारण त्याच्या दृष्टिकोनातून देव श्रेष्ठ का कनिष्ठ हा वादच मुळी निरर्थक असतो. खरा अध्यात्ममार्गी म्हणतो, खरा भक्त म्हणतो, अरे जे तुला आवडेल, जे पचेल, जे रुचेल, जे पटेल, जे भावेल, तो देव तू निवड ना. इष्ट देवता संकल्पना, तू तो देव निवड. आणि असा देव निवडायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही. देव सर्वत्र आहे. भगवद्गीतेचे शब्द उद्धृत करायचे तर भगवद्गीतेमध्ये खुद्द भगवंतच आपल्याला सांगतात, हंत ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. भगवंताचे शब्द फार महत्वाचे आहेत. नास्त्यंतो विस्तरस्य मे. अरे माझ्या विभूती मत्वाला, सृष्टीरूप असणाऱ्या त्या भगवंताला किती विस्तार आहे त्याची कल्पनाच करता येणार नाही. तो अमर्याद आहे. नास्त्यंतो विस्तरस्य मे. म्हणून देवाचं कुठलंही नाव असू दे, कुठलाही आकार असू दे, कुठलाही प्रकार असू दे, परमेश्वर एक आणि एकच आहे. हे सर्व देव नमस्काराः केशवम प्रतिगच्छति. वंदन भक्ती म्हणजे विविधतेत एकता आहे. एकतेमध्ये एकपणा परमेश्वर आहे. भक्त भगवंत एक रूपता आहे. अशी ही वंदन भक्ती. विनम्र प्रणाम.